गंध कोवळ्या फुलाचा त्यात श्वास सावयाचा देह लाजतो कैचा स्पर्श होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते अलक्षणते केशरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा. सरिता, अगं मरण्यापूर्वी आसावरींनी तुझ्यासाठी लिहिलेली पत्र आहेत ही. आज न उद्या तू ती वाचशील या आशेवरती मी जपून ठेवली होती. माझ्यामुळे खूप त्रास झालाय तुला. आता नाही होणार, आता नाही होणार. बाबा, ही पत्र तुमच्याजवळ ठेवा. इतकी वर्ष या घरात एकत्र राहिलो, पण स्वतःभोवती अहंकाराच्या भिंती उभ्या करून एकटेच राहिलो. एकमेकांकरता एक पाऊल सुद्धा पुढे मागे केलं नाही. माझ्या जाण्यातच जर का आनंद मिळत असेल तर मी निघून जाणंच बरं. येतो मी. निघतो राधा. तू नीट सांभाळून घरी जा आणि स्वतःची काळजी घे. कुठे निघताय बाबा तुम्ही? तुम्ही आमच्या घरी चला. नाही बेटा, माझं डॉक्टर प्रधानांकडे येणं योग्य दिसणार नाही. तू माझी काळजी करू नकोस. 23 वर्षांपूर्वी तुझ्यावरती जी वेळ आली होती, ह्याच घरातून तुझं बोट धरून तुला नेलं होतं मी. आज माझ्यावरही तीच परिस्थिती आली आहे. बट बेटा, यू डोंट वरी. मी व्यवस्थित राहीन. पारलेलं एका मित्राचं घर आहे, ते रिकामच असतं. काही दिवस तिथे राहतो, मग नंतर बघूया. खरं तर हा एकटेपणा मला आता हवासा वाटतोय. या घुसमटीतून बाहेर पडून सगळ्यांनाच मोकळा श्वास घेता येईल आता. बघूया या एकटेपणाचा प्रत्येकावरती काय परिणाम होतोय. पण सगळ्यांनीच भोगलंय. खूप खूप मोठी किंमत मोजली आहे सगळ्यांनी. बेटा, तुला एक रिक्वेस्ट आहे. हो, रिक्वेस्टच. कारण आता अधिकार गाजवायचा नाहीये कोणावरती. बेटा, गौतम खूप चांगला मुलगा आहे. लग्न कर त्याच्याशी. हे बघ, आणखीन वेळ घालवू नकोस. बेटा, तुला सुखी झालेलं पाहिजे मला. बाकी सगळं संपलंय, पण निदान हे तरी सुख मिळू दे मला. जा बेटा, घरी जा. सांभाळून जा. मी फोन करतो तुला. मलाही कळलंय आता बाबा, प्रेम म्हणजे काय असतं. राधाला फोनवर सांगितलं ना मी तुझा ऍक्सिडेंट झालाय ते. अरे तेव्हा त्या तोंडातून शब्द फुटत नव्हता रे. ती खूप साधी सरळ मुलगी आहे. तिलाही असली चेष्टा मस्करी खोटं बोलणं नाही सहन होणार यार. ती तुझ्यावर जीवापाड प्रेम करते.
तू राधाला केदारशी लग्न करायला तयार कर. तसं जर तू केलं नाहीस तर मी जीव देईन पण तुझ्याशी एक शब्द बोलणार नाही. हाय. काय ग, तू अजून तयार नाही झालीस? आपल्याला जेवायला जायचं ना. आणि सौरभ कुठे आहे? हे राधा, ओळखलंस ना मला? आय एम सॉरी. ये ना आत ये ना. मला वाटलं तू एकदम रेडी असशील, पण तुझा चेहरा पाहून आजचा दिवस खूप हेक्टिक होता. मला थोडं बरं वाटत नाहीये. तुझा फोनही ट्राय केला, तोही बंद आहे. एअरपोर्ट वरून डायरेक्ट इथे आलो. म्हटलं की जर तयार असशील तर आपण लगेच निघू. टेबल सुद्धा रिझर्व करून ठेवलंय मी. मी तुला नेहमी नाराज करते, पण आज आय एम रिअली व्हेरी सॉरी. हो, नाही, दॅट्स कम्प्लिटली ओके. आय कॅन अंडरस्टँड. म्हणजे तुझ्या कामाचं स्वरूप खूप वेगळं असतं ना. सारखा आपला जीवन मरणाचा प्रश्नच समोर असतो. पण काय झालं की मी खूप उत्साहात आलो ना. म्हटलं की एकत्र जाणार आहोत, खूप धमाल करू, मजा येईल. बट इट्स ओके. राधा, राधा, मला काही पाणी, सरबत काहीतरी विचारशील? हो. कमी घेऊन येऊ? नाही सॉरी. बस मी आणते. सरिता, गार्गी, तू जरा बाहेर जा. मला सरिताशी बोलायचंय. आजोबा प्लीज तुम्ही आता तुमचं तत्वज्ञान आईला सांगत बसू नका. ती आराम करते. अगं काय बोलतेस तू? हे काही लहान मोठं आहे का नाही? जा बाहेर जा आधी. तिला जरा पडू दे ना आजोबा. पण गार्गी, जा बाहेर जा. सरिता, भानावर आली असलीस तर ही पत्र वाच. आसावरींनी तुला लिहिलेली पत्र आहेत ही. वाच. कॉफी चालेल ना? हो, चालेल. वधू परीक्षा नावाची गोष्ट आता नसते, त्यामुळे अशी अवघडून उभी राहू नकोस. बस की. रिलॅक्स. पाणी हवंय?
राधा. बोलूया आपण. हो. राधा, मी पहिल्या क्षणापासून पाहतोय तू काहीच बोलत नाहीयेस. स्वतःहून काही बोलत तर नाहीयेस, हसतही नाहीयेस. मी एखाद्या कठपुतळीशी बोलतोय असं वाटतं मला. नाही म्हणजे कसलं तरी दडपण आहे तुझ्या मनावर हे जाणवतंय. तुझ्या गंभीरपणामागे नक्कीच काहीतरी कारण आहे. ते कारण कळू शकेल मला? त्या कारणाचं नाव सौरभ आहे का? राधा, जावई बापू त्या केदारला आवरा. तो माझ्या पाठीमागे लागलेला आहे. मला गोळ्या घालून ठार मारेल तो. अहो दादा, काय बोलताय काय तू? काय बोलताय म्हणजे? माझ्या पाठीमागे लागलाय बंदूक घेऊन मला मारायला. अहो तसा नाही आहे हो, ते खेळण्यातला बंदूक आहे ती. अरे काय त्याला घाबरताय एवढे? अरे खेळण्यातल्या बंदुकाने आज तो प्रॅक्टिस करत असेल, उद्या खरी बंदूक घेऊन येईल. नव्हे नव्हे, त्याच्याकडे खरी बंदूक आहे. काय? झोपलो ना रात्री येऊन गोळ्या घालेल मला तो. अहो दादा, पेशंट येतो. अगं पेशंट आहे तो, नाटक करतोय तो. कळलं का तुला? काय नाही काय नाही काय नाही. मी सांगतो तुम्हाला, तो या घरामध्ये राहणार नाही. एक तर त्याला तरी घराबाहेर काढा, तर मी तरी माझं सामान बांधतो. बांधा, ताबडतोब सामान बांधा आणि निघा. घर सोडायचं ना तुम्हाला? मी पण बघते ना, हा असा स्वभाव घेऊन कुणाकडे किती दिवस टिकता येते. पण नेहमी सारख्या पोकळ धमक्या असतील ना, तर अजिबात आवाज करायचा नाही, गप्प बसायचं. यापुढे केदारच्या बाबतीत तुम्ही काहीही उलट सुलट बोललात ना दादा, तर गाठ माझ्याशी आहे. ती खूप गंभीर मूड मध्ये. म्हणजे मी डिनरला जायचं म्हणून दिल्लीहून थेट इथे निघून आलो, तर ही संसदेत भाषण करायला निघाल्यासारखी एकदम गंभीर. तू पण कमाल आहे यार. तू पण विसरलास डिनरला जायचं ते. हे बघ, अशी दोस्ती नसते हा. म्हणजे पहिल्याच फटक्यात धोका दिलास तू. अरे यार, सॉरी, गलत बात. आत्ता जायचं का लगेच? मला एक सांग सौरभ, जर तू डिनरला जाण्यासाठी आला नव्हतास तर कशाला आला होतास? ते सौरभ, तू गेलास तरी चालेल. तू का विसरला डिनरचं? आता तुला शिक्षा. तू घरी जा. मी आणि गौतम डिनरला जाऊ, कारण आम्हाला सेलिब्रेट करायचंय. तुला गुड न्यूज कळली नसेलच ना? कोणालाच माहिती नाहीये, म्हणजे गौतमला सुद्धा माहिती नाहीये. इनफॅक्ट यू द लकी वन. मी आणि गौतम लग्न करतोय.
ग्रेट ग्रेट ग्रेट. पण तुला असं वाटत नाही की तू मला हे दुसऱ्यांदा सांगतेस? आय मीन एकदा क्लिनिक मध्ये सांगून झालंय मला, नाही का? सो ही बातमी माझ्यासाठी शिळी आहे. पण हरकत नाही, आपण शिळ्या बातमीसाठी परत एकदा एन्जॉय करू शकतो. अरे इतकी भारी न्यूज दिली म्हणलं पार्टी पाहिजे ना. ते कमान यार, पार्टीच्या आधी एक डान्स झाला पाहिजे ना, ते फार महत्वाचं. बल्ले 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 बल्ले. क्या बात आहे. पण ना पार्टी जरा पोस्ट डेटेड करूया. म्हणजे काय ना, सध्या कडकी आहे. पैसे आले की लगेच पार्टी करू. सॉलिड धावा, काही चिंताच नाही. पैसे आले की म्हणजे कोणाचे पैसे रे? सीमा वहिनीने दिलेले का केदारनी दिलेले का मार्कंड दादांनी पाठवलेले? कारण तू तर 1 रुपयाही कमवत नाहीस ना. मजा करणं, मस्ती करणं, पिकनिक करणं या महत्वाच्या गोष्टींसमोर शिक्षण, नोकरी, करिअर या फालतू गोष्टींसाठी वेळ कुठे आपल्याकडे? भाई शपथ, आज दिवसच वाईट आहे आपला. जो येतो तो बोलतोय मला. जाऊ दे ना, मी जातोच ना. मी म्हणजे सगळ्यांना जर माझा एवढा वैताग आलाय तर थांबून काय करू ना. एनिवेज गौतम, नाही हिला डिनरला घेऊन जा. आमच्या कोणाबरोबर कधी जेवली नाही ती, पण आता नवरा म्हणतोय ना, आता हो म्हणणारच ती. चल. हो, आणि लग्नाची तारीख लवकर ठरवा. म्हणजे काय, आजच्या डिनरला मी येणार नाही ना, पण मला तुमच्या लग्नाचं जेवायचं हे मात्र नक्की. सो लवकरात लवकर लग्न करा, कारण मी मार्कंड दादा बरोबर आफ्रिकेला चाललोय कायमचा. येस, यू आर द लकी वन टू नो दिस फर्स्ट. अजून कोणालाही माहित नाहीये. सो लवकरात लवकर लग्न करा. तुमच्या लग्नाचं जेवायचंय मला. काय माझी बेस्ट फ्रेंड आहे ना, हिच्या लग्नाचं जेवलो नाही तर पुढच्या प्रत्येक जेवणाचा घास अडकत राहील माझ्या घशात. आणि हो गौतम, काळजी घ्यायची. ऍक्च्युली तू स्वतःची काळजी घे असं म्हणायला पाहिजे. कारण काय आहे ना, ही क्षणात चिडते, क्षणात हसते, क्षणात रडते आणि क्षणात भांडते सुद्धा. सो खरं तर तू काळजी घे असं म्हणणं गरजेचं आहे. आणि डोंट वरी, मी आहे सपोर्टला. कारण मी येणार आहे कबाब में हड्डी बनून रोज भेटायला. एनिवेज येतो मी. आणि हो, सकाळच्या प्रकाराबद्दल आय एम सॉरी. मी असं वागायला नको होतं. रागवू नकोस. टेक केअर. बाय. सौरभ, अरे राधा, तू. हो, मी निर्णय घेतलाय. आपण जेवायला नको जाऊया, बाहेर मोकळ्या हवेवर फिरूया आपण गौतम. चल. कोणालाच माहिती नाही. इनफॅक्ट यू द लकी वन. मी आणि गौतम लग्न करतोय. का माझ्या डोळ्यातून पाणी येत आहे.
डोळ्यातून पाणी येतं यार.